नमस्कार शेतकरी बंधूंनो, शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला टोमॅटो लागवड करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे हे सांगणार आहे। आता याची कारणे काय हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहे मित्रांनो। कारण काय, या वर्षी जवळपास 15 मे पासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याच कारणामुळे गोगलगाई सारख्या अतिरिक्त किडींचा प्रादुर्भाव हे आपल्याला जाणून येतो आहे आणि हे वाढल्यानंतर ती कंट्रोल करणं हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। टोमॅटोची लागवड करत असताना या ठिकाणी आपण पाहणार आहोत की काय पूर्वनियोजन म्हणून आपल्याला करायचं आहे आणि कशा पद्धतीने गोगलगाई सारख्या किडींवरती आपल्याला नियंत्रण मिळवता येणार आहे। सोबतच पैसा असेल किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव असेल हे सुद्धा दूर करण्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे। खऱ्या अर्थाने आपण टोमॅटो लागवड करत असताना या ठिकाणी काय करतो की चौथ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी असा ड्रेंचिंग किंवा स्नेल किल टाकत असतो। मित्रांनो, अशी चूक न करता आपल्याला ज्या दिवशी आपण लागवड करतो आहे त्या सोबतच आपल्याला मागे मागे हे जे मी सांगतोय तुम्हाला स्नेल किल किंवा पैसा सारख्या किडींचं नियंत्रण मिळवण्यासाठी लगेचच आपल्याला उपचार करायचे मित्रांनो। आता याचं कारण काय, खऱ्या अर्थाने काय होतं, आपण लेट झाल्यामुळे या ठिकाणी तिथं गोगलगाई असेल किंवा पैसा असेल ते बुडाला चाटतं मित्रांनो। हे चाटल्यानंतर त्या झाडाची जी काही कॅपॅसिटी आहे, जोपर्यंत त्याला जगता येते तोपर्यंत व्यवस्थित जगते, परंतु ज्या वेळेस गर्भधारणेची अवस्था येते, झाडावरती लोड अतिरिक्त येतो, जे अन्नद्रव्य झाडाला जमिनीमधून ग्रहण करायचे असतात त्यावेळेस ग्रहण करत असताना जी ताकद पाहिजे असते ती ताकद तिथपर्यंत पोहोचत नाही आणि जेव्हा असे प्रॉब्लेम तयार होतात तेव्हा तो झाड वीक होऊन आपल्याला पाहिजे तसा त्याच्यापासून आउटपुट मिळत नाही मित्रांनो। आणि अशाच परिस्थितीमध्ये एकतर झाड कोलमडून जातो किंवा असं म्हणता येईल की झाडाला जी काही सेटिंग आहे, गर्भधारणा आहे, ती प्रॉपर होत नाही। तर असे जे काही प्रॉब्लेम समोर चालून येणार आहे ते समोर चालून न येवो यासाठी आजच आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करणं फार गरजेचं आहे मित्रांनो। आणि त्यासाठी आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उपाययोजना सांगतोय मित्रांनो। या ठिकाणी हे जे काही प्रोडक्ट आहे, लार्विन असेल किंवा लालविन असेल किंवा यासोबत स्नेल किल असेल, तर हे पैसा किंवा गोगलगाईसाठी चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवून देते मित्रांनो। स्नेल किलचा वापर करत असताना याचा जो काही आपल्याला रिझल्ट मिळणार आहे ते पावसामध्ये मिळत नाही मित्रांनो। काही लिमिटेशन या प्रोडक्ट वरती येतात का, तर ते जसं पाऊस पडतं ते वॉश आउट होऊन जातं। गोगलगाई सारख्या किडींवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच स्नेल किल यासारख्या कीटकनाशकाचा वापर होत आलेला आहे, परंतु मध्यंतरी ते शॉर्टेज मध्ये गेल्यानंतर त्याला पर्याय म्हणून लोक लार्विन कडे वळले आणि लार्विन पण बॅन झाल्यानंतर आता लालविन आलेला आहे। नंतर परत स्नेल किल बाजारामध्ये चांगल्या पद्धतीने उपलब्ध झालं। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर या कीटकनाशकाला चॅलेंज नाही गोगलगाई कंट्रोल करण्यासाठी मित्रांनो, परंतु आपण गोगलगाई किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी स्नेल किल पण वापरू शकता किंवा आधी जे लार्विन येत होतं बायर कंपनीचं तेच आता कृषी रसायनने आणलेलं आहे मित्रांनो लालविन नावाने, ज्यामध्ये सुद्धा थायरोडिकार्ब 75% WP मध्ये येतं आणि याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला ज्या पद्धतीने लार्विनचं मिळत होतं त्याच पद्धतीने मिळणार आहे मित्रांनो। आता याचा वापर करण्याची जी काही पद्धत आहे ते कशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी वापर करत असताना आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एकतर लाकडी भुसा घेऊ शकता किंवा भरडा घेऊ शकता किंवा मग यासोबतच लाया घेऊ शकता किंवा इतर काही गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता। आणि हे वापर करत असताना यामध्ये गुळाचा पाणी तयार करून पूर्ण त्याच्यावरती शिंपून टाकायचं आहे, कारण चिकटपणा याच्यासाठी। आणि ते मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण गॅस पॉइझन म्हणून नुआन पण टाकू शकता मित्रांनो आणि पूर्णपणे मिक्स करून एकरी याचा जे काही आपल्याला लालविनचं प्रमाण घ्यायचं आहे ते 100 ते 200 ग्राम या पद्धतीने घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर पूर्ण शेतामध्ये आपल्याला वापरून घ्यायचं आहे मित्रांनो। तर याने सुद्धा चांगलं रिझल्ट या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। या व्यतिरिक्त जर आपल्याला स्वस्त आणि एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट जर घ्यायचा असेल तर आपल्याला मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण ड्रेंचिंग करत असताना त्यामध्ये ह्युमिक ऍसिड प्लस आपल्याला डेसिस 100 सारख्या कीटकनाशकाचा वापर करायचा मित्रांनो। यासोबतच आपण एक पोषक म्हणून इसाबियन सुद्धा घेऊ शकता। या व्यतिरिक्त शेतकरी बंधू काय करतात की कॉस्टली प्रोडक्ट वापरतात, जसं की व्हॅल्यूम फ्लेक्सी आहे किंवा इतर कोणते प्रोडक्ट वापरतात, परंतु ते कॉस्टली जातं
परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की जास्त कॉस्टली प्रोडक्ट न वापरता आपण स्वस्तामधले सुद्धा प्रोडक्ट वापरून चांगलं नियंत्रण मिळवू शकतो. त्यामध्येच जसं मी तुम्हाला सांगितलं की डेसिस 100 हे 100 ml आपल्याला प्रति टीप घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला ड्रेंचिंग करून घ्यायचं आहे. तर याने सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतो मित्रांनो. तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.